Hello friends, welcome back to all of you in my YouTube channel. In this video, we discuss regarding to the cell division. आणि बऱ्याच जणांची कमेंट अशी होती की मराठीमधून ही सांगा म्हणून या व्हिडिओमध्ये दोन्ही पार्ट केलेले आहेत बघा की इंग्रजी वर्जन आणि इंग्रजी प्लस मराठी वर्जन. So cell division means process where parent cell divides into two daughter cells. सेल डिव्हिजन ही प्रक्रिया आहे की ज्यामध्ये एका पॅरेंट सेलपासनं दोन डॉटर सेल्स तयार होतात. आणि सेल थिअरी काय सांगते की अगोदर अस्तित्वात असणाऱ्या पेशींपासूनच नव्यान पेशींची निर्मिती होते आणि त्याच प्रोसेसला आपण पेशी विभाजन म्हणतो, त्यालाच आपण की सेल डिव्हिजन असं म्हणतो बघा. सेल डिव्हिजनचे दोन मुख्य फेज आहेत की इंटरफेज आणि यम फेज. पैकी इंटरफेजची प्रोसेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्टडी केलेली आहे. सो इथे आपण यम फेजचा अभ्यास करणार. यम फेज वेअर ॲक्च्युअल सेल डिव्हिजन ऑकर्स, म्हणजे इंटरफेजमध्ये सेलची तयारी होते डिव्हिजनसाठी आणि यम फेजमध्ये ॲक्च्युअल सेल डिव्हिजन तिथे होतं. आणि यम फेज आपण का म्हणतो, कारण सेल डिव्हिजन दोन प्रकारे होतं की दॅट मायटॉसिस आणि दुसरा प्रकार आहे मिओसिस. पैकी मायटॉसिस मीन्स इक्वेशनल डिव्हिजन, ज्यालाच की आपण समविभाजन असं म्हणतो, आणि मिओसिस म्हणजे अर्धसूत्री विभाजन, त्यालाच रिडक्शन डिव्हिजन म्हणतो. सो फर्स्ट इथे आपण मायटॉसिसचा अभ्यास करणार. सो मायटॉसिस म्हणजे इक्वेशनल डिव्हिजन, समविभाजन. That mitosis process completes in two subphases, that is karyokinesis and second is cytokinesis. Karyokinesis means न्यूक्लिअर डिव्हिजन, केंद्रकाचं विभाजन. म्हणजे पेशी विभाजन होत असताना अगोदर केंद्रकाचं विभाजन होतं, त्याला आपण कॅरियोकायनेसिस म्हणतो, आणि केंद्रकाचं विभाजन झाल्यानंतर पेशी द्रवाचं विभाजन होतं, त्याला आपण सायटोकायनेसिस. सो फर्स्ट मायटॉसिस, समविभाजन, इक्वेशनल डिव्हिजन that completes in two phases, that is karyokinesis and cytokinesis. Karyokinesis म्हणजे केंद्रकाचं विभाजन, cytokinesis म्हणजे पेशी द्रवाचं विभाजन. That karyokinesis process again completes in four subphases, that is prophase, metaphase, anaphase and telophase. Karyokinesis केंद्रकाचं जे विभाजन होतं ते चार सबफेज मध्ये होतं. पहिलं प्रोफेज, सेकंड मेटाफेज, तिसरं ॲनाफेज आणि चौथं टिलोफेज. एक एक बघूयात आपण. पहिला प्रोफेज. त्या प्रोफेजमध्ये इथे जे आपण बघतोय दॅट इज अर्ली प्रोफेज, म्हणजे सुरुवातीचा प्रोफेज. इन द अर्ली प्रोफेज these three changes occurs, that is first chromosomes are formed from the chromatin material. की क्रोमॅटिन मटेरियल जे सलग धाग्यासारखं स्ट्रक्चर असतं, त्या धाग्यासारख्या स्ट्रक्चरचे तुकडे होऊन क्रोमोझोम्सची निर्मिती होते. आणि या फेजमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे क्रोमोझोम इथे दिसतात. मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला हे व्यवस्थित क्रोमोझोम्स दिसतात. सो अर्ली प्रोफेज. आणि अर्ली आणि लेट प्रोफेज म्हणजे सुरुवातीचा प्रोफेज आणि शेवटचा प्रोफेज. त्यामध्ये अर्ली प्रोफेजमध्ये क्रोमोझोम्स लॉंग आणि थिन असतात बघा, लांबट आणि ते थिन असतात. अँड दॅट ईच क्रोमोझोम आर विथ सिस्टर क्रोमॅटिड्स जॉईंड बाय द सेंट्रोमियर. म्हणजे प्रत्येक क्रोमोझोममध्ये अशा दोन क्रोमॅटिड्स असतात आणि त्या दोन क्रोमॅटिडच्या सेंटरला काय असतो, हा सेंट्रोमियर असतो. सो इन द अर्ली प्रोफेज दीज थ्री चेंजेस ऑकर्स. हे तीन बदल होतात की क्रोमोझोमची निर्मिती होते, दुसरं क्रोमोझोम्स आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये दिसतात, आणि थर्ड थिंग, तिसरी गोष्ट म्हणजे की दॅट ईच क्रोमोझोम, प्रत्येक क्रोमोझोम दॅट इज जॉईन्ड बाय द सेंट्रोमियर, दॅट इच क्रोमोझोम हॅव्हिंग टू क्रोमॅटिड्स विच इज जॉईन्ड बाय द सेंट्रोमियर. म्हणजे ह्या दोन क्रोमॅटिड्स असतात आणि त्या दोन क्रोमॅटिड्स कॉमन सेंट्रोमियरनी इथे जॉईन असतात. सो अर्ली प्रोफेज. दॅट लेट प्रोफेज म्हणजे प्रोफेजचा शेवटचा टप्पा असत असताना त्यावेळी काय होतं बघा की न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसइंटिग्रेट्स. की जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियसच्या भोवती हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं, दॅट न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसइंटिग्रेट्स दॅट ऑर डिसॅपियर्स, बिगिन टू डिसॅपियर. म्हणजे सेल डिव्हिजन आता चालू झालेलं आहे. सेल डिव्हिजनमध्ये पहिल्यांदा केंद्रकाचं विभाजन चालू आहे आणि हे होत असताना त्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर व्हायला लागतो. हा पहिला बदल तिथे होतो बघा. अँड सेकंड मायटॉटिक ॲपॅरेटस इज फॉर्म्ड, मीन्स नाऊ सेल इज फुल्ली रेडी फॉर द सेल डिव्हिजन ऑर मायटॉटिक डिव्हिजन. की मायटॉसिस होण्यासाठी आता मायटॉटिक ॲपॅरेटसची इथे निर्मिती झालेली आहे. सो दीज एवढे बदल ह्या प्रोफेजमध्ये अर्ली आणि लेट प्रोफेजमध्ये होतात. सो फर्स्ट फेज दॅट इज प्रोफेज. सेकंड फेज इज मेटाफेज.
दुसरी फेज कोणती आहे हो? मेटाफेज. अँड इन द मेटाफेज फर्स्ट बायपोलार स्पिंडल फायबर्स आर फॉर्म, की त्या सेलचे जे दोन पोल आहेत ह्या दोन पोलपासनं अशा स्पिंडल फायबर्सची काय होते? निर्मिती होते. अँड ऑन दॅट स्पिंडल फायबर क्रोमोझोम्स आर अटॅच्ड विथ द हेल्प ऑफ अ सेंट्रोमियर. म्हणजे या दोन पोलपासनं स्पिंडल फायबर्सची निर्मिती होते आणि त्या स्पिंडल फायबर्सवर क्रोमोझोम्स जोडले जातात. कोणाच्या मदतीनं? विथ द हेल्प ऑफ अ सेंट्रोमियर. आणखीन एक महत्त्वाची बाब यामध्ये की इथे क्रोमोझोम्स लाई ॲट अ इक्वेटर, म्हणजे अगदी ह्या सेलच्या सेंटरला क्रोमोझोम्स काय होतात की अटॅच होतात. आणि त्या प्लेटला मेटाफेज प्लेट सुद्धा म्हटलं जातं बघा. सो हे महत्त्वाचे बदल ह्या मेटाफेजमध्ये होतात. सो फर्स्ट बायपोलार स्पिंडल फायबर तिथे तयार होतो. दुसरा क्रोमोझोम्स स्पिंडल फायबर्सवर एका सरळ रेषेमध्ये इथे अटॅच होतात आणि त्यालाच क्रोमोझोम्स लाई ॲट अ इक्वेटर असं म्हणतो. सो एवढे महत्त्वाचे बदल ह्या मिडल फेजमध्ये होतात, मेटाफेजमध्ये होतात बघा. नाउ द थर्ड फेज इज ॲनाफेज. तिसरी फेज कोणती आहे? ॲनाफेज. अँड इन द ॲनाफेज सगळ्यात महत्त्वाचा बदल इथे होतो बघा की स्प्लिटिंग ऑकर्स इन अ सेंट्रोमियर. इन द ॲनाफेज दॅट मेन important change occurs in the anaphase, that is splitting occurs in a centromere. की सेंट्रोमियर मध्ये काय होते? स्प्लिटिंग होते. एका सेंट्रोमियरच्या स्प्लिटिंग होऊन एका क्रोमोझोम मधल्या दोन क्रोमॅटिड्स एकमेकापासून काय होतात? सेपरेट होतात. सो क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेटेड. एका क्रोमोझोम मध्ये दोन क्रोमॅटिड्स आहेत आणि त्या दोन क्रोमॅटिड्स एकमेकापासून काय होतात? सेपरेट होतात. अँड नाउ द सेपरेटेड क्रोमॅटिड्स मूव्स टुवर्ड्स द अपोजिट पोल. एका क्रोमोझोमच्या दोन क्रोमॅटिड अशा एकूण 6 क्रोमोझोमच्या त्या 12 क्रोमॅटिड्स तयार होतात आणि त्यापैकी अर्ध्या क्रोमॅटिड्स ह्या अपोजिट पोलकडे मूव्ह होतात. अँड नाउ दॅट सेपरेटेड क्रोमॅटिड्स फॉर्म्स द डॉटर क्रोमोझोम्स, की त्या टोटल एका क्रोमोझोमच्या अशा ज्या दोन क्रोमॅटिड्स तयार होतात त्यापैकी एक क्रोमॅटिड एका पोलकडे जाते आणि दुसरी क्रोमॅटिड दुसऱ्या अपोजिट पोलकडे जाते. आणि अपोजिट पोलकडे गेल्यानंतर आणि म्हणा की ॲनाफेज ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्या सेपरेटेड क्रोमॅटिड्स डॉटर क्रोमोझोम म्हणून तिथे काम करतात. सो बेसिकली ह्या ॲनाफेज स्टेजमध्ये जितके काही क्रोमोझोम होते त्या क्रोमोझोमचं म्हणजे सेंट्रोमियरची स्प्लिटिंग होते आणि स्प्लिटिंग झाल्यानंतर ते सेपरेटेड क्रोमॅटिड्स अपोजिट पोलकडे जातात आणि जितके क्रोमोझोम्स आहेत त्याच्या दुप्पट क्रोमॅटिड्स तिथे तयार होतात बघा. ॲनाफेज तिसरी फेज. अँड द लास्ट फेज इज टिलोफेज. लास्ट फेज ऑफ कॅरिओकायनासिस इज टिलोफेज, की यामध्ये न्यूक्लियसचं कंप्लीट डिव्हिजन होतं. न्यूक्लियर डिव्हिजन कंप्लीट्स इन द ॲनाफेज टिलोफेज. दॅट कंप्लीट न्यूक्लियर डिव्हिजन कंप्लीट्स. न्यूक्लियसचं डिव्हिजन कंप्लीट होतं आणि दोन नव्याने तयार तिथे काय होतात? तो न्यूक्लियस तयार होतात. त्यांनाच आपण काय म्हणतो की डॉटर न्यूक्लियस. पण सगळ्यात महत्त्वाची बाब की डॉटर न्यूक्लियस इथे तयार झाले. एका न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन काय हो? दोन डॉटर न्यूक्लियस इथे तयार झाले आणि ह्या डॉटर न्यूक्लियाईमध्ये क्रोमोझोमची संख्या मात्र पॅरेंट सेल इतकीच आहे बघा. जेव्हा प्रोफेज ही प्रक्रिया सुरू झाली होती तेव्हा त्या सेलमध्ये 6 क्रोमोझोम्स होते आणि त्या 6 क्रोमोझोमची स्प्लिटिंग डिव्हायडेशन होऊन इथे 12 तयार झाले आणि त्या 12 पैकी 6 एका न्यूक्लियसमध्ये गेले आणि दुसरे 6 दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये गेले. सो इन द लास्ट फेज टिलोफेज, लास्ट फेज ऑफ अ कॅरिओकायनासिस, 2 डॉटर न्यूक्लियस तयार झाले आणि त्या प्रत्येक डॉटर न्यूक्लियसमध्ये काय हो की इक्वल नंबर ऑफ क्रोमोझोम, समान क्रोमोझोम तिथे ठेवले गेले आणि त्यामुळं या प्रोसेसला समविभाजन म्हटलं जातं. आणि त्यासोबतच इतर बदलापैकी न्यूक्लिओलस जो की प्रोफेजच्या वेळी नाहीसा झाला होता तो पुन्हा इथे तयार झाला. आणि लास्ट थिंग इज स्पिंडल फायबर डिसॅपियर्स. जे मेटाफेजच्या वेळी स्पिंडल फायबर्स तयार झाले होते ते स्पिंडल फायबर इथे टोटली काय झाले? डिसॅपियर झाले. सो आफ्टर कम्प्लिशन ऑफ टिलोफेज पूर्ण झाल्यानंतर 2 डॉटर न्यूक्लियस तयार झाले. फ्रॉम 1 पॅरेंट न्यूक्लियस 2 डॉटर न्यूक्लियस. म्हणजे इथे 2 डॉटर सेल अजून तयार झालेल्या नाही आहेत तर 2 डॉटर न्यूक्लियस तयार झालेले आहेत आणि त्यानंतर आता कॅरिओकायनासिसची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सेकंड मेन फेज ऑफ द सेल डिव्हिजन और मायटोसिस इज सायटोकायनासिस. अँड सायटोकायनासिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन.
एका सेलमधल्या एका केंद्रकाचं विभाजन होऊन 2 केंद्रक तयार झालेले आहेत. आता राहिला तो भाग पेशीद्रवाचा आणि त्या पेशीद्रवाचं विभाजन होऊन इथे 2 डॉटर सेल्स तयार होतात आणि ह्या प्रोसेस काय की पूर्ण होते बघा. आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन होण्याची जी प्रक्रिया आहे दॅट इज कॉल्ड सायटोकायनासिस. So here cell cytoplasm divides equally and the 2 daughter cells are formed. म्हणजे एका पॅरेंट सेलपासनं 2 डॉटर सेलची निर्मिती होते. थोडासा बदल इथे दिसतो की प्लांट सेलमध्ये जेव्हा सेल डिव्हिजन होतं किंवा सायटोकायनासिस होतं त्यावेळी सेल प्लेट नावाचं स्ट्रक्चर तिथे तयार होतं आणि ॲनिमल सेलमध्ये जेव्हा हे डिव्हिजन होतं त्या ॲनिमल सेलमध्ये क्लिवेज फरो नावाचं स्ट्रक्चर तिथे तयार होतं आणि 2 डॉटर सेलमध्ये इक्वल सायटोप्लाझम डिव्हाइड केला जातो आणि अशा तऱ्हेने ही प्रक्रिया पूर्ण होते आणि एका पॅरेंट सेलपासनं 2 डॉटर सेलची निर्मिती होते. सो दिस इज द प्रोसेस ऑफ मायटॉसिस. ही